नमस्कार. कथा भेट एक जुनी सुफी कथा आहे. एकदा एक मोळी विक्या जंगलात नेहमीप्रमाणे झाडं तोडण्यासाठी गेला. त्याला एक साधू भेटला. तो म्हणाला, "अरे, येथेच का थांबलास? आणखीन पुढे जा. जीवनात नेहमीच पुढे जात राहावे." मोळी विक्या म्हातारा झाला होता. तो म्हणाला, "महाराज, मला आता कुठे पळविता? मी कुठेही जाऊ शकणार नाही." साधू म्हणाला, "बघ, तुझाच फायदा आहे. पुढे जा, पुढे जा," असे म्हणत तो साधू अदृश्य झाला. मोईविक्याला नवल वाटले. साधूने सांगितल्याप्रमाणे करायचे ठरवत तो पुढे गेला. त्याला तांब्याची खाण सापडली. तो आनंदी झाला. त्यातील तांबे विकून तो चारितार्थ चालवू लागला. कालांतराने त्याला पुन्हा साधूचे शब्द आठवले. तो पुन्हा पुढे गेला. त्याला चांदीचे खान सापडले. तो आणखीन खुश झाला. त्याचे वर्ष मजेत सरले. त्याला पुन्हा वाटले आणखीन पुढे जावे. त्याने असे केले असता त्याला सोन्याची खान मिळाली. तो खुश झाला. वर्षभर कमवल्यानंतर तो पुन्हा पुढच्या प्रवासाला निघाला. त्याला हिऱ्याची खान मिळाली. तो आणखीन आनंदी झाला. आता त्याच्या 7 पिढ्या बसून खातील इतकं धन त्याच्याकडे जमा झालं होतं. पण त्याला साधू भेटला. साधू म्हणाला, "अरे, का थांबलास? पुढे जा आणखीन." तो मोळी विक्या त्या साधूला म्हणाला, "आता मला हिऱ्याची खाण मिळाली आहे. मला काही नको." परंतु त्या साधूने पुन्हा त्याला पुढे जाण्याचा आदेश दिला. तो मोळी विक्या पुन्हा पुढे गेला. त्याला एक गुहा दिसली. त्या गुहेत एक साधू तपश्चर्या करीत होते. आपल्याला नेहमी भेटणारा हा साधू नाही, हे मोळी विक्याच्या ध्यानात आले. मोळी विक्या खुश झाला. या गुहेतील वातावरण त्याला आवडले. तो म्हणाला, "आता मला काही नको. मी इथून कुठेही जाणार नाही. मला जितके जगायचे तितके मी जगलो. आता हाच माझा आसरा." त्या साधूने मोळी विक्याच्या मनातील ही बाब हेरली. तो जोरात ओरडला, "तुला सांगितले ना, इथे थांबू नकोस. तुला आणखीन पुढे जायचे आहे. थेट परमात्मा मिळेपर्यंत पुढे तू चालत राहा." मी जेथून या मोळी विक्याला स्वतःची चूक कळली. पहिल्यांदा भेटलेल्या साधूने परमात्म्याचे मिलन करण्याविषयी पुढे जाण्यास सांगितले होते. परंतु आपण तर केवळ भौतिक सुखाचाच विचार करत पुढे जात असल्याने मोळी विक्याच्या लक्षात आले. त्याने त्या साधूची माफी मागितली व पुढच्या प्रवासाला निघाला. तात्पर्य: आपले ध्येय निश्चित केले असल्यास कुठलेही अशक्य नाही. धन्यवाद.